वर्ष पण लावत नाही. नवीन फॅड आलेले मृत व्यक्तींचे फोटो भिंतीवर लावू नका. काही फरक पडत नाही. त्यामुळे स्वतःवर पहिल्यांदा प्रेम करा, स्वतःला जपा. कुछ समज में आ रहा है भाई? अमेरिकेमध्ये एकाला मृत्यूदंड द्यायचा होता, त्याला असं बांधलं. शोले पिक्चरमध्ये ठाकूरला कसं बांधलं? आवाज येतोय मागे? ठाकूरला कसं बांधलं? याद मुझे दे दे ठाकूर. त्याला मारायचंच होतं, त्याला एक्सपेरिमेंटला घेतला. त्याच्या समोर पिसळलेल्या कुत्र्याला विषारी इंजेक्शन मारलं. त्याने बघितलं कुत्रा तडफडून मेला. कुत्र्याचा कार्यक्रम झाला. त्याने बघितलं कुत्रा राम नाम सत्य. मग या बापूला ग्लुकोजचं इंजेक्शन मारलं. ग्लुकोजचं आहे, कप्पाचे कप्पा इंजेक्शन भरलं त्यासमोर आणि मारलं. 3 तासांनी तो माणूस मृत्युमुखी पडला. हार्टबीट वाढले, श्वास गती वाढून एकदम संत होत गेला. त्याने मान टाकली, तो मृत्युमुखी पडला. पोस्टमार्टेममध्ये विष आलं. ग्लुकोजचं इंजेक्शन मारलं होतं. का हो? बॉडी काय दसका घेतला? हां, टाळ्या वाजवा यांच्यासाठी, जोरात टाळ्या वाजवा. नाव काय तुमचं? हां, सुरेश गुप्ते. सुरेश गुप्तेंसाठी जोरात टाळ्या वाजवा. हे बघा, तुम्ही का टाळ्या वाजवताय? मी तुम्हाला आता सांगतो. अमेरिकेमध्ये एक रिसर्च झाला. 100 टाळ्या हाय फ्रिक्वेन्सीला वाजवल्या हात लाल होईपर्यंत, तर हार्ट अटॅक येण्याचा धोका 80% कमी होतो. पूर्वजांना माहीत होतं हे नमुने पुढं जाऊन व्यायाम करणार नुसतं. मग पूर्वजांनी काय केलं? दिव्य दृष्टी होती ना पूर्वजांना, ऋषीमुनींना. आरतीला टाळ्यांची जोड दिली. धर्माच्या नावावर भावनेला टच केला की माणूस जीव पण द्यायला, बरोबर आहे का नाही? मग आरती चालू झाली. पूर्वज जोराने टाळ्या वाजवायच्या. मी गावाकडे असताना लहान होतो. वेशीपर्यंत गणेश सर टाळ्यांचा, आरतीचा, घंटेचा आवाज येतो. आम्ही लहान लहान पोरं, आरती संपली की आम्ही फुटाणे सांगण्याचा प्रसाद नाही, पळत जायचो. चल रे गाणे, आरती संपली, फुटाणे सांगता नाही आम्हाला पाहिजे. त्यावेळेला अटॅकचं प्रमाण कमी होतं. तुमच्याकडे असं ऐकलं कधी 20 वर्षाच्या मुलाला अटॅक आलाय? हॅलो सिनियर सिटीजन्स, ऐकलंय? नाही नाही, तुमच्या काळी. आता 20 वर्षाचं, अहो गावामध्ये कधीतरी ऐकलं याचं अटॅक आला म्हणून, कधीतरी. आता बघा 2 वर्षाच्या मुलाला अटॅक येतो. आता 10 वर्षाचं पोरगं म्हणतंय सर आय एम इन डिप्रेशन. म्हटलं काय का डिप्रेशन? साला लाख झालं ते म्हटलं तुला, कसला डिप्रेशन? 10 वर्षाचा पोरगा डिप्रेशन? व्हॉट इज दिस? मित्रांनो, टाळ्या वाजवायचे, हार्ट स्ट्रॉंग व्हायचं, अटॅकचं प्रमाण कमी होईल. आता त्या टाळ्या जोरजोराने वाजवायचे ऋषीमुनींनी परंपरा सांगितलं. हळूहळू हळूहळू त्या टाळ्या हळूहळू झाल्या. झोमॅटो टाळ्या आल्या. आता झोमॅटो टाळ्या आत्ता वाजवल्या कसे लोक वाजवतात? काय प्रेशर पडत नाही. ॲक्युप्रेशर सिस्टीममध्ये प्रेशर देणं आणि रिलीज करणं, या उपायांनी आजार बरे करतात. प्रेशर द्यायचा आणि रिलीज करायचा ॲक्युप्रेशर सिस्टीममध्ये. हे पद्धती आहे, उपचार पद्धती. हाताचे तळवे, पायाचे तळवे याच्या काही पॉईंटवर प्रेशर देऊन रिलीज केलं की आपले आजार बरे होतात. मग इथं सगळे पॉईंट येत आहेत. प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज. मग हार्ट अटॅक येण्याचा धोका 80% कमी होतो. 100 टाळ्या हाय फ्रिक्वेन्सीला वाजवायच्या आहेत. मग वाजून काय करायचं? गुगलवर चेक करा. आत्तापर्यंत एकाही तृतीयपंथीयाला हार्टच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं, कारण ते रोज वाजवत असलेल्या सगळेजण धपाधप दिवसभर तेच चालताना चौका चौकामध्ये. एकालाही अटॅक येत नाही. नको औषध, नको गोळ्या, हसत हसत वाजवा. कशा
आजच्या इथे वाजून घ्यायचं व्याख्यानामध्ये कार्यशाळेत. उद्यापासून 100 टाळ्या रोज वाजवणार. हार्ट अटॅकचं प्रमाण येण्याचं प्रमाण 80% कमी होईल का नाही? वाजवणार का? रोज वाजवणार. रस्त्याने जाताना वाजवायचे नाही, नाहीतर सिनियर सिटीजन क्लबमध्ये नेमकं चाललंय काय वाजवणार ना. किती सिंपल गोष्ट आहे, फक्त नॉलेज. अविद्या दुःखाचं कारण आहे, विद्या मिळते आणि तिला फॉलो करा. दुसरा एक प्रसंग या काकांनी सांगितलं की त्याला वाटलं जे विषारी इंजेक्शन कुत्र्याला मारलं ते कुत्रा तडफडून मेलं. ते विषारी इंजेक्शन मला मारलं. बाह्य मनाने अंतर्मनाला, कॉन्शियस माइंडने सबकॉन्शियस माइंडला, सिग्मंड फ्राइडने मनाला 2 भागात विभाजित केलं. एक बाह्य मन आणि दुसरं अंतर्मन. बाह्य मन हा अल्लाउद्दीन आहे, अंतर्मन हा जिनी आहे. जिनी काय म्हणतो अल्लाउद्दीनला, जो